सो हाय फ्रेंड्स, तर आज चाललोय कोळकीवाडी यात्रेला. सो सगळी पोरं पण आहेत वाडीतली. सो सगळी दिसले. तर आता आम्ही निघालो यात्रेला. पोचल्यावर बघू यात्रा आज कशी काय आहे. सो आता आम्ही पोचलोय. तो गाडी पार्क करतोय सगळेजण. तर आता आम्ही पोचलो यात्रेत. सो पब्लिक पण कमी वाटते मला. तर आता जाऊन दर्शन घेऊन नंतर मॅच बघू कबड्डीची. आता आम्ही पाय पडायला थांबलेला आहे लाईनीत. सगळे लाईनीत आहेत. सॅल्यूट देतोय. स्वतः दर्शन घेऊ नंतर मग थोडी यात्रा फिरू. पूर्ण मॅच बघायची आहे. स्वतः आम्ही पोचलोय जवळच दर्शनाच्या. ते कंबाईन प्रसाद सगळ्यांसाठी प्रसादी आणला नाही साहिलनी. सो आता हे दोघं पण चालले प्रसादी घ्यायला. नाही ते नाही म्हटले. सो आम्हाला प्रसादी दे थोडीशी दे ना. दे प्रेमला बस झाले. मला कोण प्रसादी खाल्ली आता एवढी सगळी संपव. हा हो हाय लक्ष. खाली खाली आहे. झाला वरपर्यंत त्याला खाली म्हटलं त्या पुढे बोलून मला नाही त्याच्यात उड्या मारायच्या. आपल्या छोटा कोणा साईला कटतोय ह्याच्यात साईला उड्या मारायच्या आहेत. सो आता विचारायला आले आम्ही. ह्याला एकट्याला वाटतं बघता भाई एकट्याला. आणि सुजलला टाकता. सुजल जा की नाही हे विचार पतू याला. आणि पतू आला गाड्या घ्यायला. ही आवडले. किती रुपयाला ही इकडे बघ. तुझ्या पोराला आतापासून घेतोय. त्याची प्राइस विचार. 300 रुपये. बोल पुढे काहीतरी. तुझ्या बोटात तुटेल. तुझ्या बोटात तुटेल. रुपयाची बिस्लरी घ्यायला लागेल म्हणून इथं देवळाची देऊन पाणी पितो आहे. पिचेल बस झाली नाटकी. बाजूला भात असल्यामुळे सुजन आला इथे. आलेला आहे. परत बोल त्याला बोल. बाजूला भाताचे वासा आलेले आहेत. भात आणि त्याच्या वासावर आलाय सुजल. सो हाय आता आम्ही निघालो घरी. यात्रा संपली. स्वतः तमाशा उभा राहणार होता आम्हाला ना काय माहित नाही मला रे. सो आमचा साहिल राहिला पाठी. सो ब्लॉग इथेच एंड करतो. बाय बाय. ब्लॉग आवडल्यास सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर करा. गुड नाईट.